मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। जो तपास आहे तो सीआयडी कडे आहे आणि सीआयडीचे जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशांत बोर्डे हे बीड मध्ये दाखल झालेले आहेत। बीड जिल्ह्यात ते गेल्या 4 तासांपासून आहेत। अगोदर त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे। जे नवीन पोलीस अधीक्षक आलेले आहेत नवनीत कावत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। त्यानंतर ते केज मध्ये दाखल झाले आहेत। केज येथील शासकीय विश्रामगृहावर सध्याला बोर्डे दाखल झाले आहेत, डेरे दाखल आहेत। गेल्या 4 तासांपासून ते केज मध्ये आहेत। या प्रकरणाचं जे आहे ते तपास त्यांच्या मार्फत सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि सखोल चौकशी करून विविध अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या प्रकरणाची ते माहिती घेत आहेत। तब्बल गेल्या 4 तासांपासून ते या ठिकाणी असल्यामुळे या तपासाला आता कुठेतरी गती आल्याचं पाहायला मिळतंय। येणाऱ्या 28 तारखेला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, जे उर्वरित 3 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा देखील निघणार आहे। आणि आता या प्रकरणाला जे आहे या प्रकरणाच्या तपासाला जो आहे तो वेग आला आहे। एकूणच जर पाहिलं तर आता सीआयडीचे हे जे पथक आहे ते दाखल झालेलं आहे आणि या तपासाअंती नेमकं काय समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।